नमस्कार, सतर्क महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी आहे आता आंबी मंगळूर या रस्त्यावर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय खड्डे पडल्यामुळे वाहनांच्या जास्तीत जास्त रांगा या ठिकाणी आपल्याला लागलेल्या दिसत आहे। या ठिकाणी जे प्रवासी आहे जीव मुठीत घेऊन प्रवास करताना आपल्याला या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी काही टू व्हीलरवाले आहेत, आपण पाहतोय एवढ्या मोठ्या खड्ड्यांमधून त्यांचा प्रवास होतोय। तर त्यांना विचारूया, काय सांगाल सर? या ठिकाणी तुम्ही प्रवास करता, काय सांगाल? रोज आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागतो। खड्ड्यामध्ये रोज गाड्या ट्रॅफिक जाम होतं। एक गाडी जरी अडकली तर भूल लांब तासभर आम्हाला लाईनमध्ये थांबावं लागतं। शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? शासनाकडून हा रोड लवकरात लवकर करण्यात यावं, जेणेकरून ॲक्सिडेंट थांबवता येतील, कंपनीत वेळेवर जाता येतील। आपण या ठिकाणी पाहतोय की या खड्ड्यांमुळे नागरिकांना कंपनीत वेळेवर जाता येत नाही। जे मुलं स्कूलमध्ये जात आहेत त्यांना देखील वेळेवर शाळेत पोहोचत नाही। या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या वर्षभरात या ठिकाणी खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत। आपण पाहू शकतो खड्डे किती मोठे आहेत। या ठिकाणी मोठमोठ्या हायवा येऊन या ठिकाणी या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। तर प्रवास करताना नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करत आहेत। आपण पाहू शकतो हे टू व्हीलरवाले जात असताना ते पूर्ण आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करत आहेत। उद्या या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा नागरिकांचा देखील संतप्त सवाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचं काम लवकर करावं असं नागरिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी पाहतोय आपण लांबच लांब या ठिकाणी वाहनांच्या रांगा, हायवेच्या रांगा लागलेल्या आपण पाहतोय। हा रस्ता आहे आंबी मंगळूर रस्ता। याची अवस्था आपण पाहू शकता। या ठिकाणी आपण पाहतोय जीव मुठीत घेऊन प्रवासी या ठिकाणी प्रवास करत आहेत। या ठिकाणी काही नागरिक आहेत ते सोकुशली या ठिकाणी। तर काय सांगाल या रस्त्याविषयी? आता तुम्ही बघताय या रस्त्याने इतके खड्डे झालेत, याय जायला सगळी वर्दळ अशी झाली की आता सांगू शकत नाही। तुम्ही बघताय, तुम्ही नजरेने बघताय, बघा कशा गाड्या चालल्यात। आता ह्या मोठ्याच गाड्या जाऊ शकत नाही तर टू व्हीलर किंवा सर्वसामान्य माणसं कसे जाऊ शकतात? तुम्ही सांगा ना। काय मागणी आहे तुमच्या सरकारकडून? काय सरकारने फक्त आमचं एवढंच करायचं की हा रस्ता जो आहे तो सुरळीत करून द्यावा आणि आम्हाला सगळं व्यवस्थित करून द्यावं, म्हणजे आम्हाला सर्वसामान्य माणसाला
म्हणजे घरी जाता यायला जायला सगळी सुविधा हो. धन्यवाद. ह्या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. आपण या ठिकाणी पाहतोय की मोठमोठ्या हायवा देखील जाताना त्यांनाही त्रास होतोय. हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे या रोडचे. घ्या मॅडम, घ्या त्यांच्या प्रतिक्रिया घ्या. तर काय सांगाल? आता मी कसं काय सांगू मॅडम, हे घ्या मॅडम, घ्या ना. मॅडम घ्या की. तांबा सार्वजनिक रोड आहे, आम्ही काय बोला की आमदार. जाऊ द्या. हा रस्ता बाहेरचा नसून आपल्या तळेगाव मधील आंबी ते मंगरुळ हा रस्ता आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की मोठमोठ्या गाड्या टू व्हीलरवाल्या असतील जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसतंय. जाऊ दे भाऊ, पटकन जायचं. कमी होईल गाडी झालं एकच गाडी.